22,000 नोकऱ्यो गव्हर्मेंट जॉब्स तुम्ही इलेक्शनाच्या पयलीं क्रिएट करचे. सीएम आमचो मेजिशियन म्हणटा तुमी मेजिशियन तुमी करतले खंय? दोन गजाली हांव सांगता पळय. सगळ्या डिपार्टमेंटाच्यो नोकऱ्यो परमनंट गव्हर्मेंट जॉब हे आमच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या मार्फत ऑलरेडी 2-2.5 जाल्या. उरलेल्या सगळ्या डिपार्टमेंटांक इन्क्लुडींग बाब विश्वजीत राणे हांच्याय डिपार्टमेंटाच्यो नोकऱ्यो सगळ्यो तेंच्यांनी धाडून दिवच्यो. हांव एकदां सगळ्यो मेजता कितल्यो जाता त्यो आनी 22,000 जातल्यो म्हणून इलेक्शना हांव एकदां मेजता आनी ताज्या उपरांत मागीर पळयता कितल्यो हजार जाता त्यो. बट डेफिनेटली इट इज इन थावजंड्स अजुनूय एडवर्टायज जातल्यो. त्याच बरोबर कॉर्पोरेशन्स हातूनय बी म्हणजे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन्स ह्यो डायरेक्ट नोकऱ्यो भरप जातल्यो. ताज्या भायर आमी जाका म्हणटा की WRD डिपार्टमेंटान ह्या डिपार्टमेंटांतल्यान काही नोकऱ्यो ज्यो पळय त्यो येतल्यो हें हांव सांगता. तुमी म्हाका कंटिन्युअसली 2 दीस ह्या विशयाचेर विचारत आसले म्हणून हांवेंनूय थोड्योश्यो तेंच्यो पुराय बातम्यो आनी व्हिडियोज हे हांवें मुद्दामून पळयले. एखादी रिजनल प्रायोरिटी ग्रो जाता आसतना स्थानिकांनी बी एट्रॅक्शन आसता आनी त्याच पद्दतीन RG म्हाका दिसता 2016तल्यान जरी एक मुवमेंट म्हणून सुरू जालो. 2021 रिजनल पार्टी म्हणून जाली आनी तिका फुटबॉल हो तेंचें चिन्ह मेळ्ळें. नो डावट कोणी विचार करूंक नाशिल्लो की इन अ फर्स्ट इलेक्शन दे विल गेट द 10% ऑफ द वोट शेअर इन ए असेंब्ली इलेक्शन्स. जरी त्यांचो एकूच आमदार निवडून आयलो पण त्यांचो वोट शेअर हो बीग आशिल्लो. ज्या पद्दतीची लिडरशिप्स म्हणजे मनोज परब आणि ताच्या बरोबरची एंटायर टीम ही ज्या पद्दतीन त्यांच्यानी ग्राउंड वर्क केलें, हार्ड वर्क केलें, नो डावट आय एप्रिशिएट. कारण शेवटी पार्टी उबी करप आनी अक्रॉस द गोवा आनी अक्रॉस द ऑल सेक्टर्स हे खूब कश्ट आसता. कारण आय एम बिलोंग्स टू द नॅशनल पार्टी. हांवें सिन्स फ्रॉम आय एम द सेकंड जनरेशन इन माय पार्टी म्हणटा तसो हांवेंनूय कश्ट केला ना न्ही. आय एम वर्किंग इन माय पार्टी सिन्स फ्रॉम द 1996. ओके बट हांव तेंचे कश्ट एप्रिशिएट करता खरोखरूच, इन्क्लुडींग द विरेश बोरकर. हीज परफॉर्मन्स इज ऑल्सो एप्रिशिएटेड. बट तांच्यांनीच ज्या मिडियाचेर उलयलें एखाद्या धर्माच्या विरोधात त्या धर्मांतल्या देवतांचेर खंय सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्माचेर काही लोक कमेंट्स करतात, काही लोक ब्लेम करतात. हे योग्य न्ही हे तांच्यांनीच म्हटलां. परत म्हणटा तुमी हांवें म्हटलां ना. हांवें जेन्ना सोशल मिडिया आनी प्रेस मिडिया पळयल्यो आनी अशें जर आसत जाल्यार तें योग्य न्ही. खंयचीय पार्टी ही धर्म आनी जात हेज्या आदाराचेर चलूंक शकना. म्हणून ज्या पद्दतीन काल म्हणजे मनोज परब एक्चुअली विथ अ स्ट्रॉंग लीडर ऑफ द RG पार्टी हाणें ज्या पद्दतीन ढसा रडलो हांव नकळो की तेंचें इंटरनल कितें जालां तें. पण तांच्यांनी जें भायर म्हटलां की आमकां वायट दिसलें आमच्या देवांचेर अशा पद्दतीन हें करप हें आमकां वायट दिसलें हें तेंच्यांनीच म्हटलां. जर कोणाच्यो भावना दुखून जर तेंच्यांनी अशा पद्दतीन जाल्यार म्हाका दिसता की लोकांनी विचार करचो पडटलो. अशा पद्दतीन जर भावना दुखोवन जर आसत जाल्यार कितल्या पर्यंत ही युनायटेड फुडें चलतलें हें म्हाकाय खबर ना. म्हणून फक्त आत्ताच्या घडीक तरी म्हाका खबर ना की कितें जातलें तेंचें तें. बट एनी हांव दे आर इन द अपोजिशन. म्हाजें सातत्यान तांकां म्हणणें आहा की एखादे रिजनल पार्टी खातीर आसपूय ही बरी गजाल आसता. आनी माय बेस्ट विशीस तांच्या पार्टी खातीर हांव इतकेंच म्हणटलो. बट अशा पद्दतीन म्हणजे ज्या पद्दतीन इंटरनल रिफ जावन आनी एखाद्या धर्माच्या आदाराचेर जर अशें जाता आसत जाल्यार तें गोंया खातीर योग्य न्ही, गोंया खातीर घातक आसा. इतकेंच हांव म्हणटा.